सर्व कुटुंब तुम्ही आजच करतात असं नाही बरं. पहिलं बोलले होते आता मागच्या मंडळीचं किती सहकार्य आत्ता कळलंय आम्हाला. वैयक्तिक स्वतःचा उद्धार करण्याकरता गरज नाही, धर्माचं कार्य करायचंय, धर्माचा मंडप उभा राहायचा म्हटल्यानंतर ही सगळे पाठीमागची मंडळी इतकी सेवा करत असतात ना, फार त्याग असतोय मंडळीचा. रात्री 12 वाजता एखादा कोणी अतिथी येऊ द्या, जावे त्याच्या वंशाचे कळेल तसं कळत नसते. सर्वच मंडळींची तन मन धनाना सेवा, सर्व गुरुवारी मंडळी आता प्रभू तुम्ही महेशाच्या सर्व गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य, सर्व बसलेले सर्व गुरुवर्य मंडळी करू आपण सद्गुरूंच्या कृपेनं सेवा. महात्म्याने देह ठेवण्याच्या अगोदरही तिथी होतीच ना. 11 वर्षापूर्वी सुद्धा ही तिथी नव्हती का? होती तिथी, असतीच ती. ज्या तिथीला महात्मे शरीर सोडतात त्या तिथीला पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून साधूची पुण्यतिथी तिथी सुद्धा पवित्र होत असते. ती भगवंताचे अवतार आणि महापुरुषांची पुण्यतिथी. आपल्याला आवाज कमी असला तरी चालेल, फक्त सारखा राहू द्या, काय अडचण नाही. असे ब्रह्मनिष्ठ महापुरुष शास्त्रानं सांगावा असे महात्मे. सर्व जाणकार मंडळी आहे, ज्येष्ठ गुरुबंधू हे सगळे शास्त्रानं वर्णन करणावा असे महात्मा. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमत भक्त समेत या. भगवान परमात्माच्या महापुरुषाचं वर्णन करतात, पण महात्मा कुठे जन्माला येत नाही. तुम्ही सगळ्या संतांचे चरित्र पहा, रामदास स्वामींचं चरित्र पहा, जगद्गुरूंचं चरित्र पहा, विश्वंभर बाबापासून शिवाय महात्मा कुठे जन्माला येत नाही. 18 पिढ्या स्वामींच्या, 18 पिढ्या रामाची सेवा आहे, त्या कुळामध्ये महात्मा जन्माला येत असतो. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जिथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे नि पावन तिही लोक. वर्ण अभिमानी कोण झाले पावन, ऐशे ज्या संगुनी मजपाशी, अत्यंजादी युनी तरल्या हरी भजने, तयाची पुराणी बाट झाली. असे महात्म्याच्या पवित्र कुळामध्ये जन्माला आले. बाबांना विचारलं, बरेच तरुण मंडळी बसले होते, म्हणलं तुम्ही दादांच्या वडिलांना बघितलं का? ज्यांनी दादांच्या वडिलांना बघितलं असेल ना, जीवनमुक्त महात्म्याची स्थिती असते. त्यावेळेस नाही कळाली, त्यावेळेस नसती कळत ती, त्यावेळेस. पण आम्ही हा सांगावांगीचा विषय का? प्रत्यक्ष प्रमाणे, प्रत्यक्ष प्रमाण. आईला तर सगळ्यांनीच बघितलं, आईला सगळ्यांनी बघितलं, पण ज्यांनी ज्यांनी बाबांना बघितलं ना, नेहमी हा विषय समोर येत असतो. ज्यांनी ज्यांनी बाबाला बघितलं ना, काय स्थिती होती, जीवनमुक्त अवस्था. आणि अशा पवित्र फळामध्ये दादांनी अवतार घेतला. सगळंच वातावरण घडवलं तात्यांनी, तात्या महापुरुषांनी घडवलं. कारण पुढे धर्माचं कार्य करायचंय ना. कारण हा सर्व अभंग महात्म्याचं कार्य सांगतोय. आपण जो सेवेकरता
सेवेचा अभंग घेतला ना, साधू महापुरुषांचं कार्य कसं असतं, महात्मा कसा कार्य करत असतो, जगद्गुरु तुकोबारायांनी महात्माचं कार्य कसं असतं, तात्यांनी कसं घडवलं, दादांना कसं बनवलं. कारण धर्माचं कार्य करण्याकरता अगोदर तयार करावं लागत असतं. 9 महिने तुका माहिती होती महाराज मुंदोलीकर महाराज, 9 महिने काय काय सेवा केली आणि काय काय त्रास दिला का ज्यावेळी पळून जावं. कारण सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुभटा गोळ कोणी तनु मनु जिवे चरणाशी लागावे. सेवा न करता जर काही मिळालं त्याचं महत्व कळत नाही. 1 वर्ष सद्गुरूंची अशी सेवा केली का पतिव्रतेसारखी सेवा केली. त्यांनी सांगितलं मी अशी सेवा केली, हा हो माझं देहाचं तादात्म्य सुटून गेलं होतं म्हणले. मला आई वडील सगळं विसरून गेलो होतो म्हणले. मी सेवेमध्ये इतकी सेवा केली. आणि मग सेवा केल्यानंतर रामनवमीच्या दिवशी गुरु शिष्याचे 12 वाजता स्नान केलं आणि मग हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी. त्यावेळेस तुका माहिती आहे वाक्य, आजपासून तू ब्रह्मचैतन्य म्हणले. पण तुला मी इतका त्रास दिला म्हणले चांगळामा, पण पुढं तुला त्याचे फळ फार गोड भेटणारे म्हणले. कारण तुला धर्माचं कार्य ज्यावेळेस करायचं त्यावेळेस इतक्या अडचणी येणार आहे ना, या अडचणी येऊन म्हणून तुला बनवलं म्हणले. पुढं कार्य फार मोठं कार्य झालं. तसं तात्यांनी दादांना घडवलं आणि मग बाबांच्या हातात दिलं. कारण आपल्याकडे जो विषय मिळाला हा कळसाचा विषय, सगळी शास्त्र पाहणारे मंडळी, हा विषय सामान्य नाही. ही सुद्रिकेश्वराची कृपा आहे आपल्यावर, भगवान सुद्रिकेश्वराची कृपा आहे. हा अनुभूतीचा विषय. आत्मप्रचिती सर्वात श्रेष्ठ महाराज. आत्मज्ञान बाकीचे ज्ञान हे भौतिक पोट भरण्याचे ज्ञान आहे. रामकृष्ण परमहंस म्हणले बाकीचे सगळे हे ज्ञान पोट भरण्याची विद्या मला शिकायची नाही म्हणले. भाजी भाकरीची विद्या मला नकोय म्हणले. येनेची शरीरे शरीरा येणे सरे किंब होला येरतारे शिरापडे विठ्ठल. राहुरी विद्यापीठला दादांची आणि महापुरुषांची भेट झाली. भगवान दत्तात्रयांचा आदेश झाल्यानंतरच अनुग्रह घेतलेला आहे. हे चरित्र दादांच्या मुखातून ऐकलंय, प्रत्यक्ष दादाने सांगितलेले. त्यांना कारण लक्ष्मण रेषा ओलांडण्याचे कारण हे महापुरुष म्हणजे सामान्य नाही ना. तात्या महापुरुषांचं जर दादा सांगायला लागले महाराज कसाय समोरचा पाषाण होतोय असं त्याच्या अंतकरणाला पाझर फुटत होता. काय काय त्यांच्या जीवनातले प्रसंग दादा सांगायचे. पण निवांत पाहिजे मात्र ऐकणारा दर्दी पाहिजे. त्यांनी सांगितलेला एक प्रसंग सांगतोच. इथं भागवत होतं तात्यांचं. पारगाव मध्ये तात्यांचा अधिकार भागवत होतं आणि दादाने ते रेकॉर्ड करून ठेवलेले आजही त्या कॅसेट. एक दिवस आम्ही निवंत असताना त्यांनी ती वाजून दाखवलं पूर्ण 1 दिवसाचं. दादा समोर बसलेले होते. तात्या महापुरुष स्थिती काय असते महात्म्याची. इकडे अशी प्रथा आहे, भागवताला यायचं ठरलं तर काहीतरी महिला घेऊन येत असतात, तांदूळ असेल डाळ असेल, तसं मोकळं यायचं नाही आणि टाकायचं ते प्रसादा करता. 7 दिवस सप्ताह करता. आणि मग ते भागवत असं चालू असताना त्या स्थितीत गेल्यानंतर तिथे चिमण्या यायच्या ते तांदूळ खाण्याकरता आणि तात्यांच्या अंगावर बसायच्या. अशी म्हातारी माणसं समोर बसायला असायची, काठीवर करायची. स्थिती काय महात्म्याला कळत असते काय बाकीच्यांना महात्म्याची. नवनाथामध्ये मच्छिंद्रनाथाच्या अंगावर ते सगळे पक्षी बसत होते. ते दुसरे नाथ आले म्हणले आम्हाला हे सगळं शिकव. हे म्हणले आमचं काम नाही म्हणले, हे सिद्धीच्या पलीकडचं काम आहे म्हणले. आणि मग ही मंडळी वर करायची काठी चिमण्या तेवढ्या पुरत्या उडायच्या. पुन्हा तात्यांच्या अंगावर बाकीच्या अंगावर का उडत नव्हत्या, का बसत नव्हत्या बाकीच्या. समत्व चित्ताचे हेची सार जाण योगाचे. ही साम्य स्थिती महात्म्याची.
असे अधिकारी महापुरुष तात्या घडवलं आणि दादांच्या बाबांच्या ताब्यात दिलं आणि मग सांगितलं पिकलिया शिंदेकडूपणे केले तैसे आम्हा केले महात्मे पूर्ण तृप्त झाल्याशिवाय दुसऱ्याला सांगत नाही. आपण लगेच सुरुवात करतो, आपण दम धरत नाही. बापूंचं वाक्य चांगली साख बांधेल जर काही खाली पडली तर त्याला ठेचत असते म्हणले गुरुवर्य बापू. फार मोठं आपलं हे परंतु महात्म्याची जोपर्यंत कार्य तोपर्यंत महात्मे थांबतात, कार्य झाल्यानंतर महात्मे जातात. पिकलिया शिंदेकडून पण केले तैसे आम्हा केले. परिपक्व अवस्था झाल्यानंतर बाबांनी सांगितलं, अधिकार दिला का आता हे तुम्ही वाटा, हे सर्वसामान्य जीवा करताय. एक वाक्य आहे महात्म्यांचं, बऱ्याच जुन्या मंडळीने ऐकले असं दादांचे वाक्य आहे. अख्ख्या मालिकेमध्ये सगळ्यांचंच काम श्रेष्ठच असतं म्हणले, कोणी कमी नसतं, पण श्रीपाद बाबांचं कार्य हे सरस झालं म्हणले. त्यांनी असं हेलिकॉप्टरना वाटलं म्हणून एवढं वाटलं म्हणजे पसरलं म्हणले. कुठं जा जास्त जर प्रमाण असेल तर श्रीपाद बाबांचं कार्य, बाकीचे महापुरुष कमी असं नाही, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमात्मा केला बाबा. आणि सगळ्यांच्या समक्ष सांगितलं का आता तुम्ही धर्माचं कार्य करा. तर महात्म्याचे लक्षण सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये. पण तरी दादानी सुरुवात नाही केली. काय स्थिती काय असेल, चातुर्य लपवी महत्व आपल्याला दम धरतो का आपल्या कुठे आपण हे पाहिजे, आपण महात्म्याचा अधिकार कुठं असतो. म्हणून स्वामींच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग सांगितला. स्वामी असे शांत बसले होते त्या सज्जनगडावर. रामदास स्वामी आणि त्यांचा शिष्य कल्याण, तो लाडका होता म्हणून हे बाकीचे मंडळी त्याचा द्वेष करायची आणि हे फार पूर्वीपासून चालत आलेले आजच असं नाही. आता तो भोळा होता, का म्हणे भोळा लिंकू जाणे, हे सगळे मंडळी त्याचा द्वेष करायचे. का स्वामींना हे पाणी तिथलं चालत नव्हतं. सज्जनगडावर एक तलाव आहे, अख्खं वर्षभर सज्जनगडात पाणी येतात सगळी ती मंडळी. पण स्वामींना त्या पाण्यामुळे कफाचा त्रास व्हायचा, त्याच्यामुळं कल्याण खालून पाणी आणायचा. सज्जनगडाच्या खाली अंगलाई नावाची नदी आहे, तिथून पाणी आणायचं. कावडी आजही सज्जनगडावर जे मंडळी गेले असतील ते हांडे आजही तसेच आपल्याला मोकळेवर येणार नाही. त्याची कावड करायची आणि सद्गुरु सेवा म्हणून ते वर आणायचं. वर आणल्यानंतर आता आपण जर गेलो तर आपल्याला असं पायी चालता येत नाही. ती कावड घेऊन तो महात्मा वर घेऊन यायचा, ठेवायची, 12 वाजायची. एक दिवस साधूचा अंतकरण कळवळलं, ऐशी कळवळ्याची जाती करी. 9 महिने सांभाळावं लागतं त्याला. उटी भार वाहे त्याचे. तर महात्म्याला सुद्धा आपल्याला जन्माला आल्यानंतर काहीतरी त्रास झाला असेल ना. म्हणले बाळा 12 वाजले, घामा घोम झालेला होता, ते पाणी आणलं, तू काही खाल्लं का म्हटले. नाही म्हटले. साधूचं अंतकरण कळवळलं, त्याच्या ताब्यात तुटी. त्याला सांगितलं उद्यापासून कल्याणला शेरभर डाळ, शेरभर गुळ आणि शेरभर तूप द्यायचं. बाळा तिथं जायचं, तिथं थोडं गरम करायचं, ते पुरण करायचं त्याच्यावाला, त्याच्यात गुळ कालवायचा, खायचं, मग उद्यापासून सेवा करायची म्हटले. ठीक आहे. आणि मग हे सगळं चालू झालं. रोज मुंबईला गेले, पोट आणखीच दुखायला लागले. अरे म्हणले काय म्हणले एवढं खातो म्हणले. शेरभर हे शेरभर आणि त्याचं नाव ठेवलं डाळगप्पू. सगळे देश मत्सर करायला लागले. तो आला का डाळगप्पू आला. हे स्वामींच्या कानावर ज्यावेळेस गेलं, स्वामींच्या लक्षात आलं, समर्थ पाठला म्हटलं जातं. आणि मग स्वामींच्या लक्षात आला आता ही गिरे गोडीत काही मिटत नसत. आणि मग एक दिवसाचा प्रसंग आहे, स्वामींनी विदा केली. स्वामी असे सकाळी उठले, स्नान नाही केलं, काहीच नाही केलं, हातामध्ये तलवार घेतली, मंदिरात गेला, असा मळवट भरला आणि उग्र रूप धारण केलं. शिष्य दर्शनाला आला का असे धावून जायचे, म्हणले तुला कापून टाकीन, तुला भोगसून टाकीन, तुला मारून टाकीन म्हणले. कुणी जवळ येईना ना, तलवार मोठी. म्हणले स्वामींना काहीतरी बाहेरची बाधा झाली म्हणले, काहीतरी बिघडले म्हणले. आणि मग सगळे प्रयोग केले, कोण अंगारा लागलं, कोण काय ज्याच्या परिणाम 1400 शिष्य होते. 1400 शिष्य होते. एकही समोर येईना ना, रोज दर्शनाला जायचं पण एकही समोर येत नाही. त्यावेळेस
11 वाजले 12 वाजले आणि कल्याण कावड घेऊन तिथं आला. कावड ठेवली, मग डोकं लावणारी होतीच काही मंडळी. कल्याण म्हणले इकडे पहिलं दर्शनाचा मान तुला म्हणले, आज पहिलं दर्शनाचा मान तुला म्हणले. तू हुशार येतो ना, आज आम्ही तुझ्या करता दर्शनात पहिला मान तुला. काय स्वामी अशी तलवार घेऊन एकदम अशी याच्यामध्ये होती, वेगळं स्वरूप उग्र रूप धारण केलेलं होतं. कल्याण आला, कल्याण चालतच राहिला. स्वामी मोठ्यानं ओरडले, खबरदार म्हणले, कल्याण जर समोर आला तुला कापून टाकेल म्हणले, तुझं संपलं म्हणले. पहा, कल्याण थांबतो पुढे, चाललाच. कल्याण चालला आणि श्री संताची माथा साष्टांग हे कडकडून आलिंगन दिलं. आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता, आलिंगने संतांची दिव्य झाली. ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैतना मोडता केले. तलवार फेकून दिली, स्वतःच्या अंगावरची भगवी कपनी काढली आणि कल्याणच्या अंगावर टाकली. म्हणजे बाळा, आजपासून अनुग्रह द्यायचा अधिकार तुला. माझं कार्य संपलं म्हणले. आजपासून अनुग्रह देण्याचं कार्य तुझ्याकडे. आजही ती परंपरा आहे, भगव्या कपड्याची परंपरा आहे. स्वामींनी त्यांच्या अंगावर टाकले. आज तुला अधिकार आहे, वाट म्हणले तू आजपासून. तसं दादानी मग बाकीच्या मंडळींनी ज्यावेळेस आग्रह केला दादांना, आता तुम्ही सुरू करा, तुम्हाला वाटण्याचा अधिकार दिलाय, तुम्ही सुरू करा. बाकीची मंडळी एकत्र आले सगळे आणि त्यांनी दादांना आग्रह करून जे वाटले ते आपल्यापर्यंत आलंय. तेच त्याला काय म्हटलंय अभंगाच्या प्रथम
पण या अभंगामध्ये रसाचं नाव सांगितलेलं नाही. पुन्हा संकेत केलाय फक्त लक्षणावरून कार्याची सिद्धी होतात. लक्षण जर सांगितलं तर ते कार्याची सिद्धी होतात. म्हणून ह्या अभंगात जरी रसाचं नाव सांगितलं नसेल पण गाथेमध्ये बाकीच्या अभंग काही उत्तर देण्याकरता लवणी, मृदंग, श्रुती, तार, हो सेवो ब्रह्म वैज्ञानिक मंडळीला सांगावं लागलं तुम्ही आता काढा घ्या म्हणून खट्टेले ना त्याचे साध्या काढ्या तरी ताकद येतो याच्यामध्ये काय अनेक काही शिल्लक आहे. राम नाम की औषधी खरी नियस्ते अंग रोग व्यापे नहीं भव रोग मिट जाय पथ्य हे पाळावंच लागतं. इथं पथ्य वेगळे पथ्य नाम बाकीच्या ठिकाणी पथ्य वेगळे इथं हे पथ्य
भगवंताचं नामचिंतन हे पथ्य, बाकीचं दुसरं कोणतंही पथ्य नाम विठोबा. आपला विषय असा आहे, हा रस म्हणताय ब्रह्म रस. शिवितो हा रस वाटितो मालिका, घ्या रे होऊ नका रान भाई. कुठं मिळतो हा रस? हा रस डायरेक्ट नाही मिळत. आंब्याचं फळ अगोदर कोय लावा लागत असते आणि नंतर आंबे येतात ना. तसं संतांची सुद्धा प्रक्रिया आहे ना, पूर्ण प्रक्रिया आहे. लगेच ब्रह्मरस आहे का? अशुद्ध अंतःकरणामध्ये ब्रह्मरस आहे का? मल विक्षेप आवरण दोष असताना ब्रह्मरस आहे का? रस म्हणजे आनंद. इथं रस शब्द आनंद आहे अर्थी घेतलेला आहे. भजनात लय आनंद आला म्हणले, आज लय रस आला. जेवणामध्ये काय रस आला म्हणले, पंक्तीमध्ये आनंद ह्या अर्थी घेतलेला आहे. सेवितो हा रस वाटितो. ज्या वेळेस अंतःकरण पवित्र होतं तोपर्यंत नाही. मल नावाचा दोष, आवरण नावाचा दोष, विक्षेप नावाचा दोष जोपर्यंत जात नाही तोपर्यंत रसाचं, त्या ब्रह्मरसाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. तयास फल. अजून एक प्रमाणे विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्म रस ठसावा. निशेष पडला तर, निशेष शब्दाला महत्व आहे. आपल्याला विसर पडत नाही का महाराज? पडतोय आपल्याला सुद्धा, पण काय तर निशेष नाही पडत. तिथं अशी हेच केले, आठ घातली. विषयी विसर पडला झोपेमध्ये. झोपेमध्ये एखाद्याला समजा एखाद्याचा मोबाईल हरवला 20,000चा आणि दिवसभर रडतोय तो. झोपल्यानंतर रडतो का तो? त्याला दुःख आहे का झोपेमध्ये? का बरं? त्याचा मोबाईल आलाय का? त्याची चोरी झाली, काही झालं, पण झोपल्यानंतर त्याला ते दुःख आहे का? त्याला विसर पडलाय. माऊली सांगतात झोपेला आम्ही समाधी म्हणलो असतो. हा, तो जर पुन्हा त्या स्थितीवर आला असता तर आम्ही झोपेला समाधी म्हणलो असतो. ब्रह्म साचो करा म्हटलंय त्याला. तात्पर्य आपल्याला सुद्धा विसर पडतोय, पण निशेष पडत नाही. पहा, आपल्याला विसर पडतो. झोपेत जर विसर पडला तर तो प्रमाणे देवाचा ऐसा करी उपकार, देहाचा विसर तरीच हा जीव सुख पावे, बरे केशी राजा कळवाले. विसर आपल्याला पडतो, पण तुकोबाराय म्हणतात जर विशेष पडला तर मग अंगी ब्रह्मरस ठसा. पहा, एक जण असा फुल पेला होता, पूर्ण किती अवस्थेत गेलेला होता आणि तिकडून राजाची स्वारी येत होती. राजाची स्वारी म्हणल्यानंतर हाती सगळं ऐश्वर्य ना. आणि मग ते म्हणलं बाजूला सरक रे. तो म्हणले कोणला बाजूला सरक म्हणतो? काय किंमत आहे बोल म्हणले, तुझ्या हातीची सगळी ती बोल. राजाला तो म्हटल्यानंतर राजा म्हणला याला माझी का खरेच नाही म्हणले, आपल्या बाजूला घ्या म्हणले. त्याला जाते आता सध्या टाका, त्याला सकाळी दरबारात हजर करा, पण आपण बाजूला घ्या म्हणले, त्याच्या नादीला होऊ नका. आणि मग दुसऱ्या दिवशी दरबारात त्याला हजर केलं समोर राजाच्या. म्हणले बोल आता केवढ्याला घेतो? आता तू केवढ्याला घेतो म्हणले? अंबानी हत्ती सगळं तू सौदा करीत होता ना काल, बोल म्हणले. महाराज मला गणित खाला पैसे त्यांना काही शक्य आहे का म्हणले? काल तर तू लय बोलत होता म्हणले. त्यांनी सांगितलं जी बोलत होती ती रात्रीच गेली म्हणले. त्याला विसर पडला पण निशेष नाही पडला. निशेष नाही, जर अखंड विसर पडला विशेष मग अंगी ब्रह्मरस ठसावा. शिवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भरे. मला सांगत असतात जीव भुलीच्या रानात सापडला म्हणले. विषयामध्ये रमलाय, जे विषयामध्ये रमलाय. चांगले चांगले म्हणजे विषय रमले. काय सांगा, पहा तुम्ही चांगलं बारीक चिंतन करा महाराज. ज्याच्याकडे आत्मबोधाचा विषय ते मंडळी पुन्हा विषयात रमतात. काय कलीचा काय प्रभाव आहे महाराज. कर जोडून विनवितो तो
जोडून विनवितो तुम्हाला किंवा लागून या पाया विनवितो तुम्हाला कशा करता विवेक ठरवलाय वैराग्य नाही बिनु सतसंग विवेक नव्हे राम कृपा बिन सुलभ संत तेथे विवेक ज्याचा विवेक जागा आहे दिवा आहे दिवा मंदिरामध्ये दिवा लावलेला आहे तेल संपल्यानंतर काय होईल जो रोज नामाचं तेल घालतो त्याचा कसा विवेक दीप कसा असतो बरं त्याचं वेगळंच असतं काय त्याचं वैराग्य विवेकयुक्त वैराग्य पाहिजे त्याच्याकरता सत्संगाची करायची ज्या ज्या मंडळीला सत्संग नाही ना मला ते पुन्हा विषयामध्ये हे सर्वात श्रेष्ठ कडकडीत विवेक आणि वैराग्य पाहिजे म्हणजे वैराग्य कशाला लागतं कशाला वैराग्य लागतं तुका म्हणीचे आश्रमाचे फळ परम मज फळ वैराग्य लागतं कशाला भगवंताला धरायला वैराग्य नाही लागत या गबाळाला सोडायला वैराग्य लागतं फायदा काय तो हा रस याचा फायदा काय याचा फायदा असा आहे महाराज जर एकांत भगवंताचं चिंतन झालं काळ सारावा चिंतने एकांत देवाच्या पूजने दक्षिणा युक्त आहार कसं जर पाहिलं महाराज 2 वर्ष अनुष्ठाना करता अनुकूले कोणाचा रुसवा नाही कोणाचा भगवं नाही आमच्याला नाही आमच्याला निवांत भगवंताचं नाम चिंतन काही त्रास आहे कोणाला पण काही आहे किती अनुकूल आहे अनुष्ठाना करता 2 वर्षे ज्या ज्या मंडळींनी फायदा घेतला ना त्यांना हा ब्रह्मरस मिळाला का सेवितो हा रस वाटितो याला मन तृप्त आता कोठे धागे तुमचे चरण भाग गेला सीन गेला उघा झाला जीवनमुक्त अवस्था जी म्हणतो आपण कारणासहित दुःखाचा नाश पुन्हा जेवढा दुःख नाही याला विधीची विधी ही तुका म्हणे मुक्ती परमिली आता दिवस जिवंतपणे मोक्ष झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष्याला ठाव मला सांगतात त्या मुक्तीनं मला वरलंय कोणाला वरती ती मुक्ती घेऊन मुक्ती बाळा गुणकुसमांची माळा किती गुणांची माळा आहे ती स्पष्ट सांगितलं ना त्या माळेला फुलं किती आहे किती महाराज 26 27 गुणकुसमांची माळा ती हातात घेऊन उभे घेऊन मुक्ती बाळा कोणाची वाट पाहते महाराज कोणाची वाट पाहते वैराग्य निरपेक्ष गळा दिवशी तसे विठ्ठल ती वाट पाहते पण तिला वर भेटला पाहिजे ना तसा वैराग्य त्याच्याकडे वैराग्य निरपेक्ष लक्षाला सांगितले त्याच्या गळ्यात माळ घालायला तयारी पण असा तयार झाला पाहिजे ना त्याच्याकडे सेवन करावं सेवितो हा रस वाटितो अनिता घ्या रे होऊ नका तृप्त होतं जीवन कृतार्थ होते महाराज जन्म आलं त्याचे तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती कृत्य झालो इच्छा तुका मने काळ आता काही करू न शके साधू वाट पाहत असतो वाट गाडी आणि जाऊ द्या साधूची वळकुटी तयार असते त्यावेळेस दादांना नगरला नेलं त्यावेळेस ते वाक्य
साक्षीदार समोर बसलेले. काय सांगायचं म्हणजे डॉक्टरला आता, काय दुःखद म्हणून सांगायचं म्हणजे आता. जिवंतपणे यांनी सगळे मुक्तीचे सोहळे भोगले, जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. आता दिवस चारी खेळी मिळी. साधूचा देह कोणा करता, साधूला गरज आहे त्याची आपल्या करता. उरलो भले मला ठीक आहे, सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्यारे होऊ नका रानभरी. तुम्ही इकडं तिकडं विषयाच्या याच्यामध्ये भटकू नका. साधूला असं वाटतं हा विषयाच्या नादी लागलं ते तो वाटलं आहे. किती विषय भोगले म्हणजे माणूस तृप्त होईल. रावणाचं का ना 80,000 1.25 लाख नातू झाला का तरी सीतामाईला घेऊन गेलाच ना. विषयाला तृप्त झाला कसा तुम्ही. विषयाच्या संगे पहा त्या रावणा काय झाले. इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा, नारद चुकला भजनाचा भोगात शांती रे त्यागात शांती, त्यागात शांती. आणखी भटकत असतात ते विषय किती द्या म्हणाला ते आणखी भटकत असतात. जसं तूप टाकतो अग्नीमध्ये तसं. पण योग्याची संपत्ती सांगितली. योग्याची संपत्ती त्याग आणि शांती. त्याग आणि त्यागात सुखे आणि त्यागात समाधान. म्हणजे महाराज पण हे तुम्हाला मिळालं कुठं. हा कुठं म्हणले अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये विटेवरी जाते पाऊले जमाना, विटेवरी जाते पाऊले जमाना. जगाच्या कल्याणा संताच्या देहा कष्टविती परोपकारी. हे प्रमाणच असं आहे ना, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे तो आपण. हा महात्म्याचं जीवन जर पाहिलं ते प्रमाण किती तंतोतंत गुरुवारी दादाला लागतं. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे तो आपण. तोची साधू देव तेथेची दादा. अशी काही मंडळी त्याला जवळ कसं घेतला असं महापुरुषांनी कसं घेतला असतं जवळ महापुरुष. काय अंतकरण असं साधूचं. विटेवरी त्याची तोची एक दान शूर दाता. तो दाता असाय ना, त्याच्या दुकानात मालच असाय ना. सर्व सुखाची आगर बाप रखुमा, सर्व सुखाची आगर म्हणे नरहरी स्वतः. तो असाय ना, त्याच्याकडे मालच असाय ना. त्याच्या दुकानामध्ये दुसरा मालच नाही दुःखात. कुंतीनं मागितलं, कुंतीला दिलं का. कुंतीनं काय मागितलं, अख्खा आयुष्यभर मला दुःख दे म्हणले. त्याच्या दुकानात तो मालच नाही ना. त्याच्या दुकानामध्ये सर्व सुखाची आगर आहे. तो दुःख देईल कसं. असं पांडुरंग परमात्मा आणि सुख एक वस्तू आहे का दोन वस्तू आहे. एक वस्तू आहे. आपल्याला सुख पाहिजे, देवणी पाहिजे. आपल्याला वस्तूपासून सुख पाहिजे. आपल्याला वस्तू पाहिजे.
साधू संतांकडे आपुला तो एक देव तेने विना जीवा ते माईक किती स्पष्ट एका नावामध्ये सांगितलं. दुःखाची जनती नाही आधी अंती अवस्था. आणि हे सुख कसं आहे? या सुखाला अंत बाळ आहे का? समजा आता कमी आहे आणि बाहेर गेल्यानंतर जास्त आहे. तिकडे आमच्याकडे गेल्यानंतर थोडं दुष्काळ आहे, कमी आहे. इकडे तुमच्याकडे इकडे पंढरपूर साईड इकडे जास्त पाणी बागायती बाहेर, इकडे तुमच्याकडे सुख जास्त असं आहे का? गोकुळीच्या सुखा अंत वाढ नाही एका. ते सुख असं आहे ना, ते वाढत का कमी होतं? इथं संख्या कमी का? दादांचे तांदूळ किती असतील? चांगला जर बारीक विचार केला दादा. आणि त्याच्यानंतर तेरणारे आता भरपूर वाढलेत ना, एवढीच संख्या का? प्रश्न आहे आपल्या समोर. ही अशी अवस्था का होत असते? तुम्हाला कलीचा प्रभाव इतका आहे ना, कलीचा इतका प्रभाव आहे ना. परमार्थ करणारेच मंडळी परमार्थाच्या विरोध बोलतात, तर त्यावेळेस समजायचं कली मातला. त्यांनी सांगितलं कलियुग केवळ नाम, कलियुगा माझी करावे हे नारायण. ब्रह्मपत्र जर वाचलं ना, ऐकलं ना महाराज, अध्यात्म रामायण, भावार्थ रामायण,
ते ब्रह्मदेवाला सांगितलं हे तू लिहून दे, काय काय पराक्रम झाला हा तू स्वतः लिहून दे म्हणले ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव तिथं ब्रह्मदेवाना सुरुवातीपासून तर कसं सगळा पराक्रम हनुमंतरायाने एका पत्रामध्ये लिहून दिला. आणि ते पत्र घेऊन हनुमंतराय सगळा कार्यभाग संपला आणि तिथं रामेश्वरला आले. भगवान परमात्मा पद्मवान्य सगळे बसलेलेच होते ना. त्यावेळेस हनुमंतराय आले, पत्र दिलं, भगवंताचं दर्शन घेतलं, प्रभूंचं हात जोडले आणि शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता. शरणागतीची परंपरा आहे, कोणाला शरण नाही जात. आणि मग ते पत्र दिलं. लक्ष्मण ते पत्र वाचतोय, बरोबर आहे ना महाराज? लक्ष्मण पत्र वाचतोय. ते सगळी सभा भरलेली, ते पत्र ऐकता ऐकता भगवंताला स्थिती झालेली बरं का. ही जी अवस्था आहे ना आपली प्रेम अवस्था गवळणीची, ते पत्र असं इतकं बारीक त्यावेळेस ऐकणारा जर कोणी श्रोता असेल ना, इतकं बारीक आहे. भगवंताला त्यावेळेस स्थिती झालेली, लक्ष्मणाला स्थिती झालेली, सगळं माईचं ते सगळं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेस सगळं पत्र सगळ्यांनी ऐकलं. ते बरंच मोठं पत्र आहे, ब्रह्मपत्र आहे ते. भगवान परमात्म्यानं स्वतः ऐकलं आणि मग शेवटी हनुमंतरायाला विचारलं, मारुतीराया हनुमंतराया हे पत्र तो कशा करता आणलं? हे सगळं तर तोच केलं होतं ना, म्हणजे तुला सांगायला काय अडचण? तुझ्या तोंडाला तुला सांगायला काय अडचण होती? त्यावेळेस हनुमंतरायाचे शब्द आहे, म्हणजे प्रभू माझ्याच मुखाला माझीच कीर्ती स्वकीर्ती कानी ना ऐकावी, पूज्यता डोळा न जाणं असा भाव तयार न व्हावा का मी केलं म्हणून. मीच एक करता मानून कनकेश्वराच्या मंदिरामध्ये समोर बसलेले ते महाराज उभे. गुरुवर्य दादांना विचारलं, आता आमची थोडी ओळख झाली. त्यावेळेस कोणीच ओळखीचं नव्हतं, आमची कशी झाली भगवान जाणे, यांची आमची ओळख झाली. आणि मग सहज आम्ही निवांत बसलो. मला त्यांचं नाव विचारता येईना डायरेक्ट. दादांना विचारलं ही व्यक्ती कोणी? म्हटलं मी आणि माझी आईची आठवण विसरले दयाचे अंतकरण. ज्ञानेश्वरी संन्यासी कोणी?
त्यागी कोण आहे, साधू कोण आहे, साधूचं लक्षण सांगितलं. त्यावेळेस महात्म्याच्या मुखात निघाली. दादा गुरुवर्य दादांना विचारलं हे कोण आहे म्हणले. यांनी सांगितले तुमचे गुरु बंधू आहे म्हणले. आमचा सारखा जर पठ्यात पद म्हणला तर आमचा शिष्य साधूचे लक्षण फार वगैरे महाराज बोले तैसा चाले त्याचे वंदावे. साधू फार अवघड गोष्ट आहे पण अशक्य नाही. तोची एक दान शूर दाता. त्याच्याकडे काही मागा तुम्ही, काही त्याच्या दुकानात कमी काय असेल काही मागा तुम्ही. पण आपण जोडी घेऊन जातो ना शिवंत मागतो. आपण जे मागतो एक दिवस महाराजांना अशी उर्मी अंत करण्यात तयार झाली. ब्रह्मचैतन्य बंधू सद्गुरूंची आठवण झाली. त्यांना जर सद्गुरूंची आठवण झाली तर अर्ध्या रात्री निघत होती पायी पुढे नांदेड जिल्ह्यामध्ये. सद्गुरूंची जर आठवण झाली तर महाराज लगेच रात्री ज्या क्षणाला आठवण त्यावेळेस निघायचे. एक दिवस निघाले नेहमी जायचे पण मग त्यावेळेस त्यांच्या धर्मपत्नी सरस्वतीबाई सुद्धा बरोबर निघाल्या. मला सुद्धा गुरुवाऱ्यांच्या दर्शनाला यायचं, मला सुद्धा सद्गुरूंच्या दर्शनाला यायचं. अरे म्हणजे एवढं जंगल हे ते कुठं नांदेड कुठं गोंदवलं पायी जायचं तू येऊ शकत नाही म्हणते. अधिकार पाहिला भरपूर प्रयत्न केले. सरस्वती माता काय ऐकायला तयार नाही. महाराज असे पुढे झाले. मग असे दगड पायले की लागतील असे मुद्दाम परीक्षा पाहिली. अशी 2-3 दगड लागले. रक्त भंबाळ झालं तरी त्यांच्या मागे निघाल्या. म्हणजे आता तू येण्याकरता योग्य छान म्हणले सद्गुरूंच्या दर्शनाकरता. ज्या वेळेस ते नांदेडला येरळा गावी तुकाबाईंच्या दर्शनाला गेले. किती महात्मा होते ते पांडुरंग परमात्म्याचे भक्त अधिकारी महात्मा. किती महात्मा त्यांचं चरित्र जर दादा सांगायला गेले तर त्याच अवश्य जाईल. पुन्हा देहावर येतच नव्हते. दादा म्हटले महाराजांचं चरित्र जर वाचलं गोंदवलेकर महाराजांचं नाम धारकाना त्याची नामनिष्ठा आहे. त्यांना जर महाराजांचं चरित्र वाचलं तर तो जमिनीवर चालत नाही म्हणजे जमिनीवर चालत नाही. आणि मग तिथं गेल्यानंतर 3 दिवस ठेवून घेतलं त्यांना महाराजांना आणि आई साहेबांना 3 दिवस तुकाबाईंनी ठेवून घेतलं. निघायच्या वेळेस प्रसन्न झाले. काय मागावं भगवंताकडे, काय मागावं महापुरुषाकडे, काय मागावं. त्यावेळेस तुकाबाई प्रसन्न झाले. निघायच्या वेळेस म्हणजे आई काय इच्छा आहे तुझी. त्यांनी सांगितलं अजून हा वंशाला दिवा नाही मुलगा व्हावा अशी माझी इच्छा आहे. तथास्तु म्हणले तथास्तु. महाराज तिकडे नाराज झाले. गोंदवलेकर महाराज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणले चुकली म्हणले नापास झाली म्हणले तू नापास झाली. काय झालं. अरे साधूकडे काय मागावं तुला कळा म्हणले. तू का म्हणे का रे नाशिवंतासाठी काय मागावं भगवंताजवळ काय मागावं. जो समर्थ दाता आहे त्या विश्वातला जो काही देऊ शकतो. पण हे काय मागितलं म्हटले. तिला माफी मागितली. माझी श्रीबुद्धी देहबुद्धी माझी आडवी आली म्हणले. आता माफ करा माझं कल्याण करायचंय तुमच्या हातात म्हटले. चुकले म्हटले. येताना एका झाडाखाली निवांत बसले आणि पश्चाताप झाला की फार म्हणजे तुला मुलगा होईल पण अल्पायुष्य नाही. मुलगा झाला 1च वर्ष टिकला आणि तो वारला. काय मागावं भगवंताकडं. भगवंत असा आहे सत्य संकल्पाचा. इतिहासामध्ये भरपूर उदाहरण आहे. सर्वस्वते मंडळी सुदामा दारिद्र्य काय नाही विसरला पांडुरंग. सोन्याची नगरी दिली ना काय देणार नाही तो. पण मागितलं नाही न मागता दिलेली ती आवडती
आवडी पंढरी निवास चंद्रभागा लिंग पुंडलिक. संतही मागतात पण काय मागतात? हे दान वेगा देवा सदा विसरण हवा गुण काही ना. संत संग मागितला देव वशे चित्ती त्याची घडावी. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. संतांनी सुद्धा मागितलं ना आपण सुद्धा मागतो. पण काय मागतो आपण? वस्तू मागतो. वस्तूपासून जे सुख मिळतं ते काय नाही मिळत. बिगर वस्तूपासून मिळणारं जे सुख असतं ते अक्षय सुख. दिले अक्षय अभय दानगा म्हणून आलो या. असं हे ब्रह्मसुख ब्रह्मानंद परमानंद नाव काही असू द्या. हा जो आनंद आहे ना, आनंद हेच भगवंताचं स्वरूप आहे. आनंद पद मनाते हारी आनंद पद मनाते हारी मनाते विटेवरी सादरे पहा भीमातिरी नेनो ब्रह्म मार्ग चुकले. उघडे पंढरपूर आले भक्त कुंडलिके देखिले उभे केले. तुहा विठोबा निधा ब्रह्मादिकार्याची पाऊले समान विटेवरी सुख. असा भगवान परमात्मा विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान. मनामध्ये जर आपण संकल्प केला अभंगाच्या तृतीय चरणामध्ये मनाचे संकल्प पावविलती
मनाचे संकल्प पावलेलं सिद्धी. पण जरी तरी आलं ना, जर तर आलं फॉर्मा झालाच. जर तर आलं, चकार आला का खेळ झालाच. मोकार होतो पुढचा, लगेच मोकार होतो. या वृत्तीच होती पुढची. जरी राहे बुद्धी त्याचे पायी, बुद्धी हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ म्हटलंय ना, दुर्लभ आहे असा महात्मा. वरवर परमार्थ करणं वेगळं आहे हो. सिजनल परमार्थ कुठं नाही. वरवर परमार्थ चौकड झालंय ना, मुरला पाहिजे. दुपारी प्रमाण झालं, चित्ती तुझे रूप रूपाचे देना अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे. हेच एक तुम्हा मागतो मी तारा, उचित ते करा भाव जाणोनी करा. खुंटली जाणीव काही बोलण्याची आता तुझी हे मुरलेला परमार्थ. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. बरोबर केलेलं वेगळं, पण ज्यावेळेस मनापासून सगळे ज्यावेळेस कामाला लागतात ना, येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम हेचे मज प्रेम डोळे भरून या पाहिन तुझे. हे सगळे मंडळीला कामाला संतांनी लावून दिलं. आपले इकडे जे लागलेले होते ना विषयामध्ये, विषयाच्या रानात भटकत होते ना आपले सगळे इंद्रिय, हे सगळे संतांनी कामाला लावून दिले. डोळ्याला काम लावून दिलं, मुखाला विठ्ठल विठ्ठल म्हणा, सगळे इंद्रियांना वाहे रंगी टाळी नाचे न उदास हे दे हतास पाया. तुका म्हणे माझा सकळ देह भाव अनेक नरकोट भाव चिंतू. याच्यात जर बसलं तर मग मनाचे संकल्प, पण तुम्ही काही मागा मनामध्ये इच्छा केली की त्याला कळत नाही. नवस करायची गरज नाही, त्याला प्रतिज्ञा करायची गरज नाही का बाबा मला आमक पाहिजे नंतर. त्याला काय कळत नसेल बरं, तू लांब आहे का विश्वंभर त्याचं स्वरूप सांगितलंय. तो कुठे आहे? विश्वंभर. सगळ्या विश्वात भरून उरला म्हणूनच त्याच्या सत्याला चालतंय. जे मन संकल्प करताना मनाचे संकल्प पावविल सिद्धी गाभाळ्या लागल्या. झोपलीच नाही का जास्त वातावरण म्हणलं काय ती झोपण काय करा. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे निष्ठावंत मंडळी महाराज साधू महापुरुषाच्या सोहळ्याला देते. निष्ठावंत मंडळी महाराज आणि ही सेवाच काम त्यांच्या जीवनात परिवर्तन झालेले हो. अध्यात्माचाच फायदा आहे ब्रह्मरसाचा. किती व्यसन मुक्त केले महात्म्याने, त्यांची प्रपंचाची घोळधाम झाली होती. काय विधी अवस्थेत राहणारे मंडळी आज इथे व्यासपीठावर उभे केले. सामान्य का पाय काही त्यांच्या जीवनात परिवर्तन झालेले माणूस. पंढरपूरचा सोहळा असो कुठेही सोहळा असो फक्त सेवा करतात, इथं सुद्धा येत नाही मंडळी. अशा भक्तांना जर मनामध्ये संकल्प केला, मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी. म्हणून संत आपल्याला वारंवार हेच सांगतात, शेवटच्या श्वासापर्यंत हेच सांगतात, सांगतो तुम्हासी हे सांगण्याकरताच येतात, दुसरं कार्य नाही. पुढची मंडळीच वैकुंठातले आपल्या वैकुंठ
क्रममुक्तीनं आपण तिकडे जाणार आहोत. पण याला काहीच नसते, स्वेच्छेने आलेले असतात, धर्म कार्य करतात. काल तर कपड्याची तयारी करायला लागलो, लहान नातू आलं म्हणजे कुठं चालली ते लगेच पोराला कळत असतं, मागा लागायचं ना. तर मग त्याला म्हणलं चाललो वैकुंठाला. वैकुंठ कुठं राहतो, कुठे वैकुंठ म्हणजे खात्याकडे का वैकुंठ संतांचे उपकार आहे. पूर्वी कुणीतरी वैकुंठाला, संतांनी सगळं वैकुंठच करून टाकलं. हा हे ज्ञानेश्वरीचा आणि हरिभक्ताचा भेद सगळं वैकुंठच करून टाकलं संतांनी. ह्या वैकुंठाचे व्यापक स्वरूप आहे वैकुंठ. तात्पर्य मनाचे संकल्प पावलेला सिद्धी जरी राहे बुद्धी त्याची. खरंच भगवान परमात्मा मनाचा संकल्प करतो महाराज. हे वास्तव सांगणार नाही. सहज मनामध्ये संकल्प आला होता, इथून 150-125 किलोमीटर दादा मला नाही आदेश झाला सद्गुरूंचा. आणि दादा अनेक इकडे आमच्याकडे मला माझ्या सद्गुरूंचा आदेश झाला का इकडे तुझी कुणीतरी वाट बघत आहे. सद्गुरूंनी आम्हाला सापडून काढ, आम्ही काही कुठे गेलो नाही. पण दादा म्हटले एकदा माफ भरलं ऐशी कर्म साम्यदशा गिरेशा मग श्री वापेशा. कर्म जर साम्यदशा लागलं, पुण्य जर फळलं तर साधू जमिनीतून निघाल म्हणले. सहज मला संकल्प आला, थोडा अधिष्ठान असावं सद्गुरूंचं काहीतरी धर्म कार्य करता. भगवान परमात्मा सत्य संकल्पाचा, पण संकल्प सत्य पाहिजे. संकल्प सत्य पाहिजे. आपण काही इच्छा करू, भगवंत काही येडागोडा आपल्या घरी घेऊ काही करायला. संकल्प सत्य पाहिजे. सत्य संकल्पाचा दाता हो आपली इच्छा पूर्ण करतो. पण त्याच्याकरता काय केलं पाहिजे, आपण भजन केलं पाहिजे. साधूचं कार्य कसं असतं, महात्म्याचं कार्य सांगतात. महात्मे अवताराला येतात, स्वतःचं जीवन कृतार्थ करून घेतात, आयुष्यभर भगवंताचं चिंतन करतात. सेवितो हा रस वाटितो ह्याले होऊ नका रान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान. जीवाला हित कळत नाही, हित कळालं फक्त मदालासा मातेला. ज्याला वैराग्य प्राप्त करायचं त्याला मदालासा चांगली वाचायची, मनापासून वाचायची. मदालासा मातेच्या अभंग मालिकेत थोडीशी माऊलींचा जो गाथा आहे त्याच्यामध्ये पूर्ण अभंग असे मनापासून एकांत वैराग्यच झालं पाहिजे. हित कळत असतं संतांना, आपल्याला हित कळत नाही महाराज. आपण विषयामध्ये परत रमत असतो, परत आपली बुद्धी विषयाकार झाली, पुन्हा वैराग्य पाहिजे परमार्थाला, विवेक पाहिजे. तात्पर्य मनाचे संकल्प पावलेला सिद्धी जरी राहे बुद्धी याची पाहिजे. महाराज सांगतात आमचं कामच ते भगवान पांडुरंग परमात्म्याला
आम्हाला त्याच्या करता धाडले. म्हणे मजा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, तुका म्हणे मज धाडीले. हे वाक्य महात्म्यांचं ऐकलेलं आहे, बहुतेकांनी ऐकले असत. गुरुवार्यांच्या मुखातून हे वाक्य ऐकलेलं आहे. मी निर्भय म्हणजे मी गोष्ट म्हणे हे जसंची तसं आहे. हे जसंची तसं आहे महाराज. तुका म्हणे मज धाडीले निरोपा. हे साधूच आहे म्हणले, माझं काही हे गोष्ट म्हणणं हे दिलं तुमच्याकडे, तुम्ही पाहिजे काय असेल ते. तुका म्हणे मज धाडीले निरोपा. पण हा मार्ग कसा आहे म्हणले, ते हात जोडून का सांगत होते, आम्हाला विसरा. कारण हे काहींच नाही ना, सगुण हे काहींच राहत नसतं. व्यापक निर्गुण स्वरूप हे नित्य नित्य सत्य. त्यांनी सांगितलं हे सगुण काहींचं नाहीये, आम्हाला विसरले तरी चालेल, पण जी मूळ आहे, मूळ जे तत्व आहे, का म्हणे मग धाडीले निरोपा. मार्ग हा सोपा आहे, सुखरूप आहे, जीवाचं कल्याण करणार आहे, जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून देणार आहे. आणि खरं कल्याण फक्त याच्यामध्ये. म्हणून कळकळीनं मला सांगतात, का म्हणे मग धाडीले निरोपा. मार्ग हा सोपा सुखरूप, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दान शूरव्याता. झालेली सेवा समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित. किम